वाह! काय जबरदस्त विचार आहे हा, नाही का? प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. या एकाच वाक्यातून महात्मा ज्योतिबा फुलेंचा तो बंडखोर आणि ध्येयवादी स्वभाव अगदी स्पष्ट दिसतो. चला, याच विचाराला सोबत घेऊन त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आपण एक आढावा घेऊया. तर आज आपण बोलणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल. खरं तर त्यांना फक्त एक समाजसुधारक म्हणणं खूपच अपुरं ठरेल. ते होते एक क्रांतिकारक विचारवंत, ज्यांनी अक्षरशः सामाजिक बदलाची एक नवी रूपरेषा, एक ब्लूप्रिंटच तयार केली. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या या विलक्षण प्रवासापासून. आपण हा आढावा कसा घेणार आहोत, तर सगळ्यात आधी आपण त्यांना क्रांतिसूर्य का म्हटलं जातं हे पाहू. मग त्यांच्या मते समाजातील सगळ्या दुःखांचं मूळ काय होतं ते समजून घेऊ. त्यानंतर त्यांनी त्या काळातील रूढी परंपरांवर कशी सडेतोड टीका केली ते बघू. पुढे त्यांनी मानवतेसाठी काय स्वप्न पाहिलं होतं आणि शेवटी त्यांचा आपल्यावर, आपल्या समाजावर काय परिणाम झाला हा त्यांचा वारसा आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. एक क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले नक्की कोण होते? बघा, त्यांना केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणून पाहिलं जात नाही, तर क्रांतिसूर्य म्हणजे क्रांतीचा सूर्य या अतिशय शक्तिशाली नावाने ओळखलं जातं. आणि का ते आता आपल्याला कळेलच. त्यांच्या आयुष्यावर एक पटकन नजर टाकूया. बघा, 1827 साली सातारा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला आणि मग अवघ्या 21व्या वर्षी म्हणजे 1848 साली त्यांनी पत्नी सावित्रीबाईंसोबत मिळून पुण्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. विचार करा, त्या काळा हे केवढं मोठं धाडसाचं पाऊल असेल. पुढे 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि 1890 त्यांचं निधन झालं. पण जाताना ते एक असा विचार मागे ठेवून गेले जो आजही तितकाच प्रभावी आहे. प्रत्येक टप्पा, बघा ना, प्रत्येक टप्पा हा एका मोठ्या बदलाची सुरुवात होता. बरं, आता पुढचा मुद्दा, फुले यांनी समाजाचं जे निदान केलं ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते ही जी सगळी विषमता आहे, हे जे दुःख आहे, याचं कारण काय? नशीब? देवाचा कोप? नाही. फुले म्हणाले, याचं मूळ कारण खूप वेगळं आणि ठोस आहे. आणि ते कारण होतं फक्त एका शब्दात: अविद्या. हो, अविद्या म्हणजे अज्ञान, ज्ञानाचा अभाव. फुलेंच्या मते समाजाच्या सगळ्या समस्यांची, सगळ्या दुःखांची गंगोत्री ही इथूनच, या अविद्येतूनच उगम पावते. त्यांचं हे प्रसिद्ध वाक्य तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे: विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. म्हणजे बघा, ही एक साखळी आहे. सगळी सुरुवात होते शिक्षणाच्या अभावामुळे. शिक्षण नाही म्हणून बुद्धी चालत नाही, बुद्धी नाही म्हणून नैतिकताच हरवते, आणि नीतीच नसेल तर प्रगती कशी होणार? म्हणजे एका अविद्येने, एका अज्ञानाने किती मोठे अनर्थ होतात हे त्यांनी अगदी अचूकपणे मांडलं. तर मग या अविद्येला, या अज्ञानाला दूर कसं करायचं? यासाठी फुलेंनी जे केलं तो होता त्यांच्या कार्याचा पुढचा टप्पा. त्यांनी त्या काळातल्या प्रस्थापित सामाजिक आणि धार्मिक विचारांवर, रूढींवर इतका सडेतोड आणि थेट हल्ला चढवला की सगळी व्यवस्थाच हादरून गेली. त्यांनी धर्माची सरळ सरळ दोन भागात विभागणी केली. एक म्हणजे खोटा धर्म आणि दुसरा म्हणजे खरा धर्म. खोटा धर्म म्हणजे काय? तर पुरोहितांसाठी तो एक धंदा आहे. त्यात फक्त पोकळ कर्मकांड आणि अंधश्रद्धा आहे. तो माणसामाणसात भेद निर्माण करतो. या उलट खरा धर्म कोणता? तर जो मानवतेची सेवा करतो, सामाजिक कल्याणाला महत्त्व देतो, जो समानता आणि तर्कावर आधारित आहे आणि जो सगळ्यांना एकत्र आणतो. हा फरक त्यांनी अगदी स्पष्टपणे लोकांसमोर मांडला. आणि मग त्यांनी एक खूप धाडसी विधान केलं, जे त्या काळासाठी धक्कादायक होतं. ते म्हणाले, देवाने कोणताही धर्मग्रंथ निर्माण केला नाही. हे सर्व ग्रंथ माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केले आहेत. विचार करा, ज्या काळात धर्मग्रंथांना दैवी मानलं जायचं, त्या काळात थेट त्यांच्या अधिकारालाच आव्हान देणं हे किती मोठं धाडस असेल. आणि फुले फक्त बोलून थांबले नाहीत, तर त्यांनी कृती केली. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नावाप्रमाणेच सत्याचा शोध घेणारा समाज. याचा मुख्य उद्देश काय होता? तर शिक्षण आणि ज्ञानाच्या माध्यमातून शोषित लोकांना त्यांच्यावरील अन्यायातून मुक्त करणं आणि सामाजिक विषमता संपवून टाकणं. म्हणजे जे विचार त्यांनी मांडले ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ही एक संस्थाच त्यांनी उभी केली. ठीक आहे, म्हणजे एकीकडे त्यांनी जुन्या चुकीच्या गोष्टींवर टीका केली, पण मग त्यांच्या मनात नव्या समाजाची कल्पना काय होती? त्यांनी फक्त विध्वंस नाही केला, तर नवनिर्माणाचं एक स्वप्नही पाहिलं होतं. मानवतेसाठी एक आदर्श समाज कसा असावा याची एक रूपरेषा त्यांनी तयार केली होती. चला तीच समजून घेऊया. त्यांच्या या आदर्श समाजाचे स्तंभ कोणते होते? तर बघा, स्त्री-पुरुष समानता म्हणजे ॲब्सोल्यूट जेंडर इक्वॉलिटी. दुसरे म्हणजे प्रत्येकाला मिळणारे मानवाधिकार. तिसऱ्या
प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य, जात आणि धर्माचे सगळे भेद नष्ट करणं आणि या सगळ्यावर आधारित एक असं राष्ट्र उभं करणं जे एकतेवर टिकेल, उतरंडीवर नाही. खरंच 19व्या शतकात हे विचार मांडणं म्हणजे ते त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे होते, नाही का? आणि स्त्री-पुरुष समानतेबद्दल तर ते इतके स्पष्ट होते की त्यांनी थेट म्हटलं, स्त्री आणि पुरुष जन्मतःच स्वतंत्र आहेत आणि म्हणूनच त्यांना समान हक्कांचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. यात कोणतीही जरतरची भाषा नाही, एकदम स्पष्ट आणि ठाम भूमिका. त्यांच्यासाठी हा समानतेचा मुद्दा कोणत्याही तडजोडीच्या पलीकडचा होता. आणि या सगळ्या विचारांच्या केंद्रस्थानी एकच तत्व होतं, मानवता. फुलेंच्या मते आपला अंतिम धर्म, आपला मार्गदर्शक, तो म्हणजे मानवता. जात, पंथ, देश या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांशी जोडलं जाणं हेच सर्वोच्च सत्य आहे. हाच त्यांच्या संपूर्ण विचारांचा गाभा होता. तर हे होते फुलेंचे विचार. पण त्यांचं काम, त्यांचा प्रभाव त्यांच्यासोबतच संपला का? अजिबात नाही. आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की फुलेंनी पेरलेल्या विचारांची पुढे किती मोठी झाडं झाली. त्यांचा तो चिरस्थायी वारसा काय आहे? त्यांच्या वैचारिक वारसाबद्दल बोलताना एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाताच येणार नाही, आणि ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता बघा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते स्वतः ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानत होते. हाच तो दुवा आहे. ज्या व्यक्तीने आधुनिक भारतासाठी समानतेचा कायदेशीर पाया रचला, त्या व्यक्तीला प्रेरणा मिळाली होती ज्योतिबा फुले यांच्याकडून. या एका गोष्टीवरूनच त्यांचे इतिहासातील स्थान किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि शेवटी त्यांच्या नावासमोर आपण जो महात्मा हा शब्द लावतो, तो कुठून आला? तर त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे मुंबईच्या जनतेने त्यांना ही पदवी दिली होती. लक्षात घ्या, ही पदवी त्यांना कोणत्याही राजाने, सरकारने किंवा वारसा हक्काने दिलेली नाही, तर ज्या सामान्य लोकांसाठी ते आपलं आयुष्य झिजवत होते, त्याच लोकांनी प्रेमाने आणि आदराने त्यांना महात्मा म्हणजे महान आत्मा ही पदवी दिली. ह्यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता असू शकतो? चला जाता जाता एका प्रश्नावर विचार करूया. फुलेन त्यांच्या काळातल्या अन्यायाविरुद्ध, चुकीच्या रूढींविरुद्ध लढले. विचार करा, जर ते आज आपल्यात असते तर आपल्या आजच्या काळातल्या कोणत्या कॉमन सेन्स वाटणाऱ्या गोष्टींना, कोणत्या सर्वमान्य कल्पनांना त्यांनी थेट आव्हान दिलं असतं? हा प्रश्नच त्यांच्या विचारांना आजही जिवंत ठेवतो.